हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत जर आपण प्रत्येक दिवशी 3000 वेळ जर हा शब्द बोलला तर ह्या शब्दाचा इतका छान असा परिणाम आपल्या जीवनावर होतो। परिणाम म्हणजे काय तर बेनिफिट आपल्याला मिरियाकल्स होताना दिसणार आहे। तर म्हणून आपल्याला एक शब्द सांगणार आहे, तर ते केन होंडा यांची एक टेक्निक आहे, त्याबद्दलच मी इथे आज बोलणार आहे। आपल्याला एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही अट्रॅक्ट करता येईल किंवा आपल्याला मनीला अट्रॅक्ट करायचं आहे। मनीला अट्रॅक्ट कसं करता येईल याबद्दलच आपण आज इथे बघणार आहोत। केन होंडा यांची एक टेक्निक आहे, ते जापानीज आहे। तर त्यांनी हॅपी मनीचे ऑथर सुद्धा आहे। हॅपी मनी एक बुक आहे, तर त्याबद्दलच आपण आज इथे बघणार आहोत। आणि हा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सुरुवातीपासून लास्टपर्यंत बघा, तुमच्या जीवनामध्ये मिरियाकल्स होताना दिसतील। कारण मनीला अट्रॅक्ट करणं खूप इझी आणि सोपं आहे। काही बिलीव असतात, तर जे काही तुम्हाला पैशाला घेऊन बिलीव असतील, निगेटिव्ह बिलीव असतील, तर ते एका कागदावर लिहून ते तुम्हाला जाळून टाकायचं आहेत आणि त्याला जाळल्यानंतर पाण्यामध्ये वाहून घालायचं आहे। त्यामुळे तुमच्या पैशाबद्दलचे निगेटिव्ह बिलीव्स हे हटतील आणि तुम्ही पैशाला अट्रॅक्ट करू शकाल। केन होंडाची अशी एक टेक्निक आहे की ज्यामुळे तुम्हाला हॅपी मनी अट्रॅक्ट करता येतील आणि मनी अट्रॅक्ट झाले की तुम्हाला सर्व काही मिळेल आणि सर्व मॅनिफेस्टेशन सुद्धा पूर्ण करता येतील। तर आपल्याला ते शब्द कोणता आहे हे सुद्धा बघून घेणार आहोत आणि काय मनीला कसं अट्रॅक्ट करता येईल हे सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत। जे निगेटिव्ह बिलीव बद्दल सांगितलं, तर ते तुम्हाला पैशाबद्दलचे निगेटिव्ह बिलीव म्हणजे निगेटिव्ह बिलीव हटवायचे आहे, त्यासाठी सांगितली आहे। पण केन होंडाची टेक्निक ही वेगळी आहे। ओके, तर आपण आज बघणार आहोत की हॅपी मनीचे जे ऑथर आहेत केन होंडा, हॅपी मनी बुक जे आहे तर त्यांनी हॅपी मनी बुकचे ऑथर आहेत केन होंडा। मनी अट्रॅक्ट कसं करायचं हे आज आपण इथे बघणार आहोत। केन होंडाची टेक्निक कोणती आहे हे सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत। केन होंडा एक जपानीज ऑथर आहे। सायन्सने प्रूव्ह केलं आहे की एव्हरीथिंग इज एनर्जी, एव्हरीथिंग इज एनर्जी। तसं मनीला पण एक एनर्जी आहे, ही सृष्टी पण एक एनर्जीनी बनलेली आहे। अमेरिकाचे जसे वॉरेन बफेट आहे तसेच ते केन होंडा सुद्धा आहे, जपानचे केन होंडा आहे। त्यांचे वेगवेगळे पुस्तकं त्यांनी पुन्हा एक बुक काढणार आहे, जसा हॅपी मनी बुक आहे त्याचबद्दल त्याचा अनुसार दुसरं बुक सुद्धा त्यांनी काढणार आहेत। आणि त्यानंतर बघायचं झालं तर पैशासोबत खूप सारे आपले इमोशन अटॅच असतात, इमोशन आणि व्हायब्रेशन अटॅच असते। तर तेच इमोशन आणि व्हायब्रेशन आपल्या पैशावर कुठे ना कुठे जाऊन इम्पॅक्ट टाकत असतात। आपण किती पैसा कमवू शकतो यावर सुद्धा आपण आपला इम्पॅक्ट ते टाकत असतात, आपले व्हायब्रेशन आणि आपले इमोशन, आपल्या भावना। केन होंडा यांनी काय केलं, जे हॅपी मनीचे ऑथर आहे त्यांनी त्यांच्या गुरुला, त्यांच्या मेंटरला वॉरेन बफेटला विचारलं की रिच कसं बनता येईल, आपल्याला फायनान्शियली फ्री कसं होता येईल। तर तेव्हा त्यांनी एक सिक्क्याला हातात घेतलं आणि ते सांगायला लागले की ह्या पद्धतीने याला अप्रिशिएट करायचं आहे। तर त्यांनी त्यांच्या गुरुनी, मेंटरने सांगितलं की मी मनीला असं हातात हे एक सिक्का आहे 10 रुपयाचा असा हातात घेतला आणि ह्या मनीला असं ठेवलं, सिक्क्यावर हात ठेवला आणि ॲरिगॅटो मनी असं म्हणतात ते। तर जापानमध्ये ॲरिगॅटो हे काय आहे, त्यांनी जापानमध्ये ॲरिगॅटो मनी असं म्हणतात। तर याचा मतलब सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्यांनी सांगितलं। तर त्यांनी मग वॉरेन बफेटांनी सांगितलं, तर त्यानंतर त्यांनी म्हटलं की हे ॲरिगॅटो म्हणजे थँक्यू आहे। जपानमध्ये ॲरिगॅटोला थँक्यू असं म्हणत असतात। तर मनीला त्यांनी एनी टाईम थँक्यू असं त्यांच्या हृदयामध्ये एनी टाईम त्यांनी महसूस करायचे, थँक्यू म्हणायचे आणि फिलिंग्स तशी आणायचे ते। त्यामुळे कुठे ना कुठे जाऊन त्यांची फ्रिक्वेन्सी तशी मॅच होऊन त्यांनी रिच बनत गेले। तर त्याच ज्यांनी गुरुनी सांगितलं त्याच पद्धतीने हे केन होंडा यांनी करायला चालू केले। तर केन होंडा यांना सांगितलं की मी मनीला घेऊन थँक्यू म्हणत असतो। तर त्यांनी पुन्हा हे सांगितलं की मी कुठे ना कुठे प्रत्येक वेळेस मी
प्रत्येक वेळी महसूस करत असतो की थँक्यू. आणि टॅक्स जेव्हा मी पैशांनी भरतो तेव्हा मी सुद्धा प्राऊड फील करत असतो की मी टॅक्स भरत आहे. तेव्हा जेव्हा आपल्याकडून मनी जातात तेव्हा हॅपीली जात असतात आणि येतात तेव्हा सुद्धा हॅपीली येत असतात. तर आणि याचं कॉन्सेप्टसुद्धा आहे एक हॅपी मनी आणि अनहॅपी मनी. याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ वेगळा करणार. यामध्ये सांगत गेली तर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. तर पैशाला थँक्यू म्हणायचं त्यांनी सांगितले. तर पैशाला अट्रॅक्ट करण्याचं सोपं फॉर्म्युला म्हणजे काय आहे तर पैशाप्रती धन्यवाद मानायचा आहे. त्यांच्या फिलिंग्सला फील करायचं आहे. फिलिंग कधी येते जेव्हा आपण बोलतो. ते जेव्हा आपण ह्या सिक्क्यासोबत बोलू किंवा ह्या नोट्स सोबत जेव्हा आपण बोलत जाऊ तर ते फ्रिक्वेन्सी तशी मॅच होत जाते. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. तर त्यांनी म्हणायचे ॲरिगॅटो मनी, ॲरिगॅटो मनी म्हणजे थँक्यू मनी, धन्यवाद मनी, थँक्यू सो मच, थँक्यू, माझ्याकडे आल्याबद्दल थँक्यू, तू माझं बेस्ट फ्रेंड आहे. आणि तुम्हाला मी इथे स्विचवर्डसुद्धा सांगणार आहे. स्विचवर्ड आहे डिवाइन काउंट नाव, डिवाइन काउंट नाव. हे स्विचवर्डसुद्धा म्हणू शकता. आय लव मनी, मनी लव्ज मी म्हणायचं आहे. मनी इज कमिंग इन टू माय लाईफ व्हेरी इझिली अँड इफेक्टिवली. हे जेव्हा तुम्ही म्हणता तर त्या मनीला अप्रिशिएट करता, जेव्हा त्याला थँक्यू म्हणता. एव्हरीथिंग इज एनर्जी. जेव्हा तुम्ही आनंदामध्ये ह्या पैशाला, ह्या सिक्क्याला जेव्हा थँक्यू म्हणता, अप्रिशिएट करता. जर असं तुम्ही दिवसभरातून 3000 वेळ म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मनीपासून आलेली आहे. हे घरसुद्धा मनीपासून बनलेलं. प्रत्येक वस्तूला तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणत जाल तर हे आणि त्यानंतर ह्या मनीला सुद्धा म्हणत जाल. त्यानंतर म्हणजे काय की जेव्हा तुम्ही ह्या मनीला थँक्यू म्हणाल तर प्रत्येक गोष्ट ही मनीने विकत घेतलेली आहे, पैशाने विकत घेतलेली आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला सुद्धा थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणत जाल तर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये मॅच होते आणि पैशाला अट्रॅक्ट होते. तुम्ही कोणत्याही गोष्टीला जरी थँक्यू म्हटलं तरी प्रत्येक गोष्ट ही मनीने विकत घेतलेली आहे. तर तुम्ही मनीला थँक्यू म्हणत आहात, थँक्यू मनी, थँक्यू, थँक्यू असं म्हटलं तर ही व्हायब्रेशन खूप हाय होतात आणि फ्रिक्वेन्सी तशी मॅच होते आणि आपल्याकडे पैसा तसा अट्रॅक्ट होतो. तर त्यांनी जापानमध्ये ॲरिगॅटो मनी, ॲरिगॅटो, ॲरिगॅटो मनी, ॲरिगॅटो म्हणजे थँक्यू. ॲरिगॅटोचा मतलब आहे थँक्यू. त्यांनी पूर्ण दिवसभरामध्ये सकाळ ते रात्री झोपेपर्यंत 3000 टाईम असे बोलत असायचे आणि आपल्याला सुद्धा 3000 टाईम होऊ शकेल असं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. 3000 टाईम थँक्यू आपण बोलू शकू असं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. लगातार नाही बोलायचं आहे. चालताना, फिरताना, काम करताना, फ्री वेळेससुद्धा बोलायचं आहे. जसं टाईम मिळेल तसं सुद्धा बोलायचं आहे. लगभग 3000 वेळ बोलून झालं पाहिजे. नाही तुम्ही जर 3000 वेळ थँक्यू म्हणाले तर लाईफमध्ये नक्कीच मिरॅकल होताना दिसेल आणि पैसा हा जो आहे तो अट्रॅक्ट होत असतो. आणि थँक्यू असं तुम्ही ह्या पैशाला घेऊन थँक्यू असं म्हणा खुशीमध्ये. किती छान फिलिंग येते. थँक्यू मनी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू मनी, थँक्यू, थँक्यू सो मच, माझ्या जीवनामध्ये आल्याबद्दल थँक्यू, माझ्या जीवनाला प्रॉस्परस लाईफ दिल्याबद्दल थँक्यू, मला प्रॉस्परस लाईफ, अबंडन्स लाईफ दिल्याबद्दल थँक्यू, थँक्यू मनी, थँक्यू, माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याबद्दल थँक्यू. मी कुठे तुम्हाला खर्च करत असणार तरी तुम्ही खुशी खुशी जा आणि त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा ढेरो सारी खुशी द्या. आणि येताना तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन या आणि खुशीमध्ये या. थँक्यू, थँक्यू मनी, थँक्यू सो मच. किती छान फिलिंग येते. असं जर तुम्ही मनीसोबत बोलत गेले तर तुम्ही सर्व काही अट्रॅक्ट करू शकता. जेव्हा मनी अट्रॅक्ट होणार तर तुम्ही सर्व काही अट्रॅक्ट करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असणार तरी तेव्हासुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणायचं. तुम्ही कुठले कामं करत असणार तेव्हासुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही चालताना, फिरताना, झोपताना, उठताना जर तुम्ही थँक्यू प्रत्येक गोष्टीसाठी म्हणत गेले, ह्या फॅनसाठी थँक्यू, ह्या मोबाईलसाठी थँक्यू, वही बुक पेनसाठी थँक्यू, आपल्या बॉडी पार्टसाठी थँक्यू, आपण हे घरामध्ये आहोत, छत आहे आपल्यावरती त्याच्यासाठी थँक्यू, ह्या सोप्यावर बसलेलं आहोत त्याच्यासाठी थँक्यू, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही थँक्यू म्हणत गेले तर 3000 वेळ तुम्ही कधी 3000च्या वरती थँक्यू म्हणून आय लव्ह यू म्हणत गेले तर फ्रिक्वेन्सी तशी मॅच होते आणि तुम्ही सर्व काही अट्रॅक्ट करू शकता. तर तुम्ही हे पद्धतीने तुम्हाला
थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही जर हर वस्तूसाठी जरी थँक्यू म्हणाल तरी खरंच तुमच्या जीवनामध्ये जादू होताना बघा. कारण थँक्यू आणि आय लव्हच्या व्हायब्रेशनमध्ये असले की सर्व काही आपण अट्रॅक्ट करू शकतो. ग्रॅटिट्यूडमध्ये फ्रिक्वेन्सी आहे आणि व्हायब्रेशन आहे, फीलिंग्स आहेत, अबंडन्समध्ये आहेत आणि ह्या सृष्टीमध्ये सर्व काही अबंडन्समध्ये आहे आणि पैसासुद्धा अबंडन्समध्ये आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी, एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन. ज्या वस्तूमध्ये आपण व्हायब्रेशन देतो ती व्हायब्रेशनच आपल्याकडे वापस येत असते, ती फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. ते वस्तू आपल्याकडे येणं चालू होते जे काही आपल्याकडे नाही आहे. जेव्हा आपण आय लव्ह यू आणि थँक्यूच्या व्हायब्रेशनमध्ये असतो तर जे आपल्याकडे उपस्थितीमध्ये नाही आहे ते वस्तूसुद्धा आपल्याकडे येणं चालू होत असते. आणि ही जे ट्रिक्स आहे ती खूप तुम्हाला उपयोगी पडेल कारण ही सोपी आहे. थँक्यू म्हणणं इझिली कोणालाही जमतं आणि थँक्यू म्हणलं तर आपल्या भावना ह्या खूप छान आणि आनंद फील होत असते आणि आपण सुद्धा हॅपी मोमेंटमध्ये असतो. तर आपल्याला नक्कीच हे 3000 वेळ थँक्यू म्हणणं होईल अशी प्रॅक्टिस करायचं आहे दिवसभरामध्ये विथ फिलिंग आणि बिलीव. विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे आणि बिलीववर डिपेंड, विश्वासावर डिपेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. फोकस देणे आहे, सर्व काम करून सर्व करायचं आहे. दुनियाची प्रत्येक गोष्ट तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. मनी, सर्व काही तुमचं मॅनिफेस्टेशन, मनी जर आले तुमच्याकडे, मनी अट्रॅक्ट झाले तर तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत असतात. प्रत्येक वस्तू ही एनर्जीनी बनलेला, प्रत्येक वस्तू मनीनी विकत घेतलेली आहे. जरी तुम्ही 1 रुपयाची हे जे बिंदी घातलेली आहे ते सुद्धा मनीनी विकत घेतलेलं आहे. अंगावरचे जे कपडे घातलेले आहोत आपण सर्वजण तर हे सुद्धा मनीने देऊन घेतलेले आहोत. जेव्हा तुम्ही ह्या कपड्याला थँक्यू म्हणता तर तुम्ही कुठे ना कुठे ह्या मनीला सुद्धा थँक्यू म्हणत असता. तर तुम्ही प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणत असताना थँक्यू ह्या कपड्यांसाठी, थँक्यू ह्या कपड्यांनी घेतलेल्या मनीसाठी, थँक्यू त्या मनीला म्हणायचं थँक्यू माझ्या जीवनामध्ये असाच ये, अबंडन्समध्ये ये, तुझ्या सोबत हॅपी मित्रांना सुद्धा घेऊन ये आणि सोबत तुझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन ये आणि मी कुठे खर्च केली तरी तू हॅपी जा आणि त्यांच्या जीवनात ढेरो सारी खुशियाँ आणा आणि वापस येताना तुमच्यासोबत मित्रमैत्रिणींना घेऊन या आणि माझ्या जीवनामध्ये आनंद द्या. असंच मी तुम्हाला प्रेम देत राहील. मला माहिती आहे, माझा विश्वास आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे. थँक्यू मनी, थँक्यू. ह्या पद्धतीने तुम्हाला मनी अट्रॅक्ट करायचं आहे. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल थँक्यू. तुमच्यासुद्धा मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लास्टपर्यंत पहा. खरंच तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येणार आणि 3000 वेळा थँक्यू म्हणायची प्रॅक्टिस करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.